तळ्यातला पाणी उचलून दुर्बल घटकांना समान अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची माय मराठी मरू देणार नाही, आम्ही आमची मराठी शाळा मारू देणार नाही. हे बघा मित्रांनो, आम्ही तिघं शाळेतले मित्र पहिलेपासून संगती होतो. आम्ही आलो पिक्चर बघण्यासाठी. कोणता रे? हां, क्रांतिज्योती चित्रपट बघण्यासाठी आलो प्लाझा मॉलमध्ये, जो दादरचा प्लाझा सिनेमा आहे ना तिथे. बघा या आम्ही मित्रमंडळी तिघंच आलो आहेत, बाकीच्यांना बोललो होतो या. हे बघा एवढं मोठं थिएटर आहे प्लाझाचं. आता खाली दिसतंय, सगळे मधली सुट्टी झाली म्हणून ते गेले सगळे. आता येतील काही वेळातच दाखवू तुम्हाला थिएटर किती भरलेलं आहे, काय भरलं आहे. आता बघू पिक्चर संपले. आपला हा माणूस राजकारणी माणूस आहे, आम्हाला पार्टी देणार आहे वाटते. तर आम्ही बसू कोणत्या तरी हॉटेलमध्ये. अरे मित्रांनो, BMC कमी आहे का राजकारणी कमी आहे? पैसा कोणाकडे जास्त आहे? कमेंटमध्ये कळवा. आता इलेक्शन झालंय नगरसेवकचं, पैसा कोणाकडे जास्त असेल विचार करा. तर चला भेटू आता पुढील सिनेमा पिक्चर चालू झाल्यावर. आणि हीच ती कमाल जी विद्यार्थ्यांच्या समोर पाडण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही कमालही तशीच ठेवली आहे, कारण त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे व्यवस्थेला, की मराठी शाळांवर चालणारा बुलडोझर हा थांबणार कधी. विशाल भाऊजी तर दुबईमध्ये मराठी भाषा शिकवायचा क्लास चालवतात. काही दिवसांनी तिकडचा आरब लोक पण बोलतील, जय जय महाराष्ट्र माझा हवेली. माझी माय सरस्वती माझी कविते बोली, एक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. अशी तर काही नवीन आल्या जिथल्या 14 तळ्यातला पाणी उचलून दुर्बल घटकांना समान अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची माय मराठी मरू देणार नाही, आम्ही आमची मराठी शाळा मारू देणार नाही. हे बघा मित्रांनो, फायनली चित्रपट संपलेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असा चित्रपट आहे. पाहू शकता किती संख्या आली होती. 26 जानेवारीची सुट्टी होती म्हणून भरपूर जनता आली होती बघायला पिक्चर. पाहू शकता. तर नक्की पिक्चर बघायला जा मित्रांनो, खूप सुंदर पिक्चर. हे बघा मित्रांनो, फायनली पिक्चर संपला. सगळे पब्लिक निघाले बघा. हाच तो पिक्चर आहे. फायनली मित्रांनो, आम्ही हा पिक्चर सगळा बघितलेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मराठी भाषा कशी वाचली पाहिजे तर पूर्ण स्पष्टपणे या मूवीमध्ये, या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. 1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. तर आत्ताही देखील थिएटरमध्ये चालू आहे. आज आहे 26 जानेवारी 2026, म्हणजे 1 महिना होत आलेला आहे. आत्ताही देखील हा चित्रपट थिएटरमध्ये चालू आहे. तर तुम्ही तुमच्या परिवारासंगती हा चित्रपट नक्की बघा आणि मराठी भाषा वाचवण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करा. कारण आपणच आपली येणारी पिढी ही मराठी भाषा शिकली नाही तर काय फायदा त्या पिढीचा. म्हणून त्या पिढीला मराठी भाषा शिकवा आणि मराठी भाषा टिकवा. ही आपली आई आहे. ही भाषा टिकविण्याचा फायदा काय आपल्याला या महाराष्ट्रामध्ये राहून. म्हणून मराठी भाषा जेवढी होता होईल तेवढी टिकवा आणि हा चित्रपट नक्की प्रेम द्या, नक्की बघायला या. एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला आता आम्ही जाणार आहोत पार्टी वगैरे करायला. हा आमचा विकास साठे आणि हा रोहित जाधव, हे शाळेतले मित्र. आम्ही सगळे पहिलीपासून एकत्र आहे. चला, हा मित्र आम्हाला पार्टी देणार आहे. तिकीट पण मी काढलं. अरे बाप, तिकीट आमच्याकडून पैसे घेतले 500-500 रुपये आणि म्हणतो तिकीट पण आम्हीच काढे. चला जाऊ. हा प्लाझा आहे बघा, दादरचा सिनेमा. अरे इथून नाही, पुढून बाहेरून बघू. हे बघा मित्रांनो, हा सिनेमा आहे दादरचा सगळ्यात जुना प्लाझा, दादर प्लाझा. पाहू शकता. यामध्ये आम्ही चित्रपट बघितला आहे.